नमस्कार शेतकरी मित्रांनो, बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्या झाडावरती अनेक वेगवेगळ्या अन्नद्रव्याची समस्या ही दिसून येते. झाडांच्या फळावर, पानावर आणि त्याच्यामध्ये आपण बाजारामध्ये जाऊन भरपूर प्रकारचे अन्नद्रव्य आणतो, जसं की NPK असेल, सेकंडरी असेल आणि सूक्ष्म अन्नद्रव्य. याची पूर्तता आपण भरमसाठ झाडांना करतोय, तरी सुद्धा झाडावरती अन्नद्रव्याची डेफिशियन्सी दिसून येते. नेमकं याचं कारण काय आहे आणि तोच आपला आजचा विषय आणि त्याच्यावरच आजची आपली चर्चा आहे. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तरच तुमच्या लक्षात येईल की नेमकं ह्या गोष्टी कशा कशा आपण व्यवस्थित करू शकतो. तर चला मित्रांनो, मी आपला मित्र सुरेश पोकळे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपलं युट्यूब चॅनल कृषी गाथामध्ये. आणि चला सुरू करूयात एक लाईक सोबत. मित्रांनो, या ठिकाणी आजचा विषय की जमिनीचा पीएच आणि पाण्याचा TDS कमी करा फक्त 60 रुपयामध्ये आणि जादू तुरटीचा जमिनीमध्ये नेमकं रोल कोणता आहे तर हेच आपण जाणून घेऊ. सर्वप्रथम मित्रांनो, आपलं जर झाड असेल तर या झाडाला सर्वात महत्वाचं असतं की अन्नद्रव्य, आणि अन्नद्रव्याचा पुरवठा हा जमिनीमधून होत असतो आणि त्याच्या सहाय्याने झाड हे वाढत असतं किंवा झाडाची ग्रोथ त्याच्यावरच अवलंबून असते. मित्रांनो, जर आपलं पोट दुखत असेल किंवा आपल्याला ऍसिडिटी झालेली असेल आणि आपल्या पुढे किती प्रकारचे जर अन्न मांडले किंवा जेवण मांडलं तर आपण जेवू शकतो का, तर याचं उत्तर हे नाही. तर तशाच पद्धतीनं जर जमिनीचं पोट खराब झालेलं आहे किंवा जमिनीचा pH वाढलेला आहे आणि त्याच्यानंतर जर आपण किती सुद्धा इथं अन्नद्रव्य जर या ठिकाणी मुळांना दिले तरी सुद्धा या ठिकाणी झाडाची ग्रोथ होत नाही. कारण जर जमीनच व्यवस्थित नसेल तर झाडाच्या मुळा ज्या असतात तर त्या अन्नद्रव्य उचलू शकत नाही. परिणामी आपण जे पण खतं दिलेले आहेत तर ते तसेच जमिनीमध्ये पडून राहतात आणि त्याचा उपयोग हा आपल्या झाडांसाठी होत नाही. मित्रांनो, यासाठी आपल्याला हे 60 रुपये काम करणार आहेत आणि जादू तुरटीची या ठिकाणी दिसणार आहे. ती कशी? मित्रांनो, तुरटी जी आहे तर तिचं रासायनिक नाव हे पोटॅशियम अल्युमिनियम सल्फेट असं तुरटीला संबोधलं जातं. मित्रांनो, तुरटीच्या सहाय्याने जमिनीचा pH हा तर मेंटेन होतो, पण त्याचबरोबर पाण्याचा TDS सुद्धा मेंटेन करण्याची ताकद ही तुरटीमध्ये आहे. मित्रांनो, पोटॅशियम अल्युमिनियम सल्फेट हे एक तुरटी म्हणजे एक फायटोटॉनिकचं सुद्धा काम आपल्या झाडामध्ये करते. ते कसं? तर ज्या वेळेला जमिनीचा pH मेंटेन होतो तर त्या वेळेला झाड हे अन्नद्रव्य आपटेक करतं. जसं झाड अन्नद्रव्य आपटेक करतात तसंच झाडामध्ये ताकद येते आणि त्याचबरोबर झाड हे तंदुरुस्त होतं आणि त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारचा झाडांवरती रोगाचा अटॅक हा कमी प्रमाणात होतो आणि त्याचमुळे या ठिकाणी तुरटीची जादू आपल्याला दिसून येते. मित्रांनो, तुरटीमध्ये पोटॅशियम आहे, पोटॅश झाडासाठी काम करतं, त्याचबरोबर अल्युमिनियम आणि सल्फर या ठिकाणी तिन्ही घटक ज्या वेळेला आपल्या जमिनीमध्ये भेटतात आणि त्याचबरोबर सल्फरच्या सहाय्याने, तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की सल्फर हे एक कीटकनाशक आहे, एक कोळीनाशक आहे, त्याचबरोबर एक कॉन्टॅक्ट बुरशीनाशक आणि त्याचबरोबर एक कॉन्टॅक्ट कीटकनाशकाचं सुद्धा काम आणि जमिनीचा pH मेंटेन करण्याचं काम या ठिकाणी सल्फर करत असतं. तर त्याच माध्यमातून ज्या वेळेला आपण तुरटी जमिनीमध्ये देतो त्यावेळेला जमिनीचा pH व्यवस्थित होतो आणि पाण्याचा TDS सुद्धा व्यवस्थित होतो, म्हणजे ऑटोमॅटिक झाड अन्नद्रव्य आपटेक करायला सुरुवात करतं आणि झाडांच्या मुळा हे डेव्हलप होतात. तसंच झाड वर डेव्हलप होत चालतं आणि आपलं या ठिकाणी उत्पन्नात भरमसाठ वाढ दिसून येते. या ठिकाणी तुरटीचा वापर नेमका किती आणि कसा करायचा, तर या ठिकाणी बऱ्याचशा जमिनी असतात ज्या गंगाच्या साईडच्या किंवा ज्याच्यामध्ये मुक्त चुन्याचं प्रमाण हे जास्त असतं आणि त्या ठिकाणी जमिनीचा pH वाढलेला असतो. आपण पाणी जर दिलं तर त्याच वेळेस झाडं हे व्यवस्थित वाढतात. त्याच्यानंतर जसं जसं वापसा कंडिक्शन होत चालत तशा पद्धतीनं झाडांच्या मुळा ह्या आणि जमीन ही एकदम घट्ट होत चालते, सिमेंटासारखी जमीन बनते आणि त्याच्यानंतर त्या जमिनीमधून अन्नद्रव्य मुळांना भेटत नाही किंवा मुळा अन्नद्रव्य उचलू शकत नाही आणि त्या जमिनीचा pH हा कायमस्वरूपी वाढलेला असतो. तर मित्रांनो, ज्या जमिनीमध्ये मुक्त चुन्याचं प्रमाण, मुक्त चुना ज्या ठिकाणी आहे, मुक्त चुन्यामध्ये जमिनीचा pH वाढलेला असतो आणि या ठिकाणी मुक्त चुना ज्या जमिनीमध्ये आहे त्याचा pH वाढल्यामुळे या ठिकाणी आपल्याला तुरटीचा वापर करायचा आहे. या ठिकाणी तुरटीचा वापर करताना किती करायचा आहे, तर तो प्रति एकरी या ठिकाणी 1 ते 2 किलो आणि द्यायची पद्धत ती म्हणजे जसं की आपण मोकळं पाणी देतो आणि या पाट पाण्यामध्ये ज्या ठिकाणी आपला कॉक असतो त्या ठिकाणी आपल्याला फक्त त्याचं गाठोडं बांधून कॉक खाली ठेवायचं. ज्यावेळेस पूर्ण 1 एकरला पाणी बसतं तर त्या हिशोबाने ती तुरटीचं हळूहळू विघटन होतं आणि पूर्ण 1 एकर मध्ये तुरटीचं पाणी हे पसरलं जातं आणि त्याच्यानंतरच जमिनीचा pH हा व्यवस्थित होतो. pH मेंटेन झाल्यानंतर झाड अन्नद्रव्य आपटेक करतं आणि पुढची प्रक्रिया ऑटोमॅटिक चालू होऊन जाते. तर मित्रांनो, या ठिकाणी तुरटीचा वापर अवश्य करा जेणेकरून पाणी आणि जमीन
यांचं जर व्यवस्थित पीएच मेंटेन असेल किंवा टीडीएस व्यवस्थित मेंटेन असेल तर नक्कीच आपल्या उत्पन्नात वाढ होणार, हे 100% खरं आहे. आणि आजची काळाची गरज आहे की बरेच जण म्हणतील की 60 रुपयामध्ये नेमकं जादू कशाची होती, तर जादू हीच होती मित्रांनो की 60 रुपयामध्ये जसं की मार्केटला गेलं तर भरपूर पीएच मेंटेनर आपल्याला भेटतील, परंतु त्याच्यामध्ये आज काळाची गरज आहे की जमिनीचा पीएच मेंटेन झाला पाहिजे. आणि जर कमी खर्चामध्ये आपला जमिनीचा पीएच आणि पाण्याचा टीडीएस जर मेंटेन होत असला तर आपल्याला काहीच हरकत नाही हा प्रयोग करण्यासाठी. कारण बऱ्याचशा शेतकऱ्यांना असे अनुभव आलेले की तुरटी ज्या वेळेला वापरली तर त्यावेळेला झाडामध्ये फरक पडला. झाडामध्ये का फरक पडला, तर या ठिकाणी झाडामध्ये ऑटोमॅटिक फरक नाही पडला, तर जमिनीचं फक्त पीएच आणि पाण्याचा टीडीएस मेंटेन झाला. ऑटोमॅटिक जमिनीचे रोग नाहीसे झाले आणि झाड अन्नद्रव्य अपटेक करायला लागले आणि त्याच्या साहाय्याने झाडाची ग्रोथ झाली आणि झाडे व्यवस्थित दिसायला लागलं. तर मित्रांनो हीच खरी जादू आहे की या ठिकाणी जमिनीचा पीएच मेंटेन करणारी या ठिकाणी तुरटी आहे आणि त्या ठिकाणी तुरटीचा वापर करायला आपल्याला काहीही अडचण नाही. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, आपल्या मित्रापर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.